पानंद रस्ते सातबाऱ्यावर येणार, पोर्टल आणि संकेतस्थळावरही दिसणार। जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। पानंद रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे। हे रस्ते नकाशावरून सातबारा उतार्यावरही येणार आहेत। त्याचबरोबर या रस्त्याचे जाळे एकाच संकेतस्थळावर आणि पोर्टलवर दिसणार आहे। दरम्यान राज्यातील कोणत्या गावात किती रस्ते आहेत, त्याची स्थिती काय आहे, कोणत्या रस्त्यावर अतिक्रमण आहे, कोणत्या रस्त्याचे काम सुरू आहे, त्यासाठी किती निधी आहे याची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे। शेतकऱ्यांसाठी पेरणी, आंतर मशागत, कापणी, मळणी या कामासाठी व शेतीमाल बाजारात पोहोचवण्यासाठी बारामाही रस्ते असणे आवश्यक आहे। राज्यातील गावामधील अनेक ठिकाणी असलेल्या या पानंद रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे, त्यामुळे त्याची गुणवत्ता पुरेशी नसल्याने शेतकऱ्यांना मोठी समस्या जाणवते। या पार्श्वभूमीवर शेत रस्ते, पानंद रस्ते अधिक प्रभावीपणे सक्षम करण्याकरिता त्यांच्या मजबूतीकरणाची योजना तयार करण्यात आली आहे। या योजनेला मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना असे नाव देण्यात आले आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य स्तरावर महसूल मंत्री, जिल्हा स्तरावर पालकमंत्री आणि विधानसभा स्तरावर आमदारांच्या अध्यक्षतेखाली समित्यांची स्थापना करण्यात आली आहे। ही योजना महसूल विभागामार्फत राबविण्यात येणार असून संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पंतप्रधान मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभाग आणि वन विभागासारख्या विविध यंत्रणा कार्यान्वयन यंत्रणा म्हणून काम पाहत आहेत। ही योजना राबवण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत। कामामध्ये पारदर्शकता येणार, संकेतस्थळावर रस्त्यांच्या कामाची प्रगती, कंत्राटदारांची सर्व माहिती असणार आहे। संपूर्ण राज्यातील प्रत्येक गावातील पानंद रस्त्याची माहिती या ठिकाणी उपलब्ध असल्याने कोणत्या रस्त्याचे काम सुरू आहे, त्याची स्थिती काय आहे, कंत्राटदार कोण आहे, कामाचा दर्जा नेमका काय आहे याची माहिती शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे। राज्यातील सर्व रस्ते व त्याची माहिती एकाच ठिकाणी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांपासून महसूल मंत्र्यांपर्यंत सर्वांना याची माहिती ठेवता येणार आहे। त्यामुळे कामामध्ये पारदर्शकता येणार आहे। भूमी अभिलेख विभाग करणार पोर्टलची निर्मिती। राज्यातील ही पहिली योजना असून प्रांताधिकारी या योजनेचे सर्वेसर्वा असतील। यापूर्वी प्रांताधिकाऱ्यांना भूसंपादनाचे निवाडे अर्थात मोबदला वाटप करणे, वेगवेगळे दाखले देणे अशा स्वरूपाचे काम दिले जात होते। मात्र पहिल्यांदाच पानंद रस्त्याच्या कामाबाबत विविध प्रक्रिया राबवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत। भूमी अभिलेख विभागाने या संदर्भात एक स्वतंत्र संकेतस्थळ आणि पोर्टलची निर्मिती करणार आहे। या पोर्टलवर आता ऑनलाईन निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे।